खात्री आहे तो असं काही करूच शकत नाही। आणि काय चुकीचं वागला तो सांगा ना मला। गुलाब आणि युवराज भाऊजींचा काही संबंध आहे का या प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं? हो, त्यांचा संबंध आहे एवढंच उत्तर दिलं ना। मग ताई तुम्ही मला सांगा, खरंच युवराज भाऊजी आणि गुलाबचा संबंध नाहीये का? जर त्यांचा संबंध नसता तर तो गुलाब आपल्या घरात कसा दिसला असता? मी सुद्धा त्या माणसाला आपल्या घरात बघितलंय, तुम्ही सुद्धा त्याला हळदीच्या वेळेस आपल्या घरात बघितलं होतं ना। त्या हळदीच्या फोटोज मध्ये सुद्धा तुम्ही त्याला पाहिलं होतं। मग त्यांचा संबंध नाहीये असं आपण कसं म्हणू शकतो? याचा अर्थ युवराजराव गुन्हेगार आहेत असं म्हणायचंय का तुला? पण युवराज भाऊजी गुन्हेगार आहेत असं तो तरी कुठे म्हणालाय? आणि ते गुन्हेगार आहेत की नाही हे शोधून काढणं पोलिसांचं काम आहे, त्याचं नाही। मग आता तुमच्या मुलावर, नवऱ्यावर, तुमच्या जावयावर आलेल्या गोष्टी बाजूला सारायच्यात म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकत नाही ना? कौशिकीताई, एक मोठी बहीण म्हणून मी तुमचा राग, तुमचं चिडणं, तुमचं रागवणं सगळं समजून घेऊ शकते, पण एक मोठी बहीण म्हणून तुम्ही त्याच्या बाजूने सुद्धा विचार करून बघा ना। तुम्हाला असं वाटतं का हो की केदार असं काहीतरी करू शकेल? बाबा, तुम्ही नेहमी म्हणता ना की तुमचा केदारवर पूर्ण विश्वास आहे, केदार कधीच काही चुकीचं करू शकत नाही। तुम्हालाही असंच वाटतंय का हो की तो असा वागला असेल तेही मुद्दाम? बोला बाबा, तुम्ही बोलणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तुम्हालाही जर असंच वाटत असेल ना तर आम्ही आत्ता इथून निघतो। आता आम्ही या घरात थांबणं योग्य नाहीये। जावई बापूंची काय अवस्था झाली तुम्हाला कल्पना नाहीये। रेखा, अगं निशी माझी सुद्धा मुलगीच आहे आणि युवराजरावांची काळजी मला सुद्धा आहे। हो का? मग इतके दिवस ती काळजी होती कुठे? हा, जर केदार तुरुंगात असता तर असेच निवांत बसला असतात का हो घरात? रेखा, अगं तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस? युवराजरावांची चौकशी करायसाठीच मी फोन केला होता आणि इथं आमच्याही घशाखाली घास उतरत नाहीये ग। निशी आज युवराजरावांना भेटून आली। निशी कशी आहे? सारखी रडते हो। आणि आता त्या केदारने काय पराक्रम केलाय बघितलं ना? लोकांना ओरडून ओरडून सांगतोय तो युवराजरावांचा आणि गुलाबचा संबंध आहे म्हणून। हो, म्हणजे बातम्यांमध्ये पाहिलं मी ते। तरी तुम्हाला त्याचा पुळका असेलच ना? रेखा, अगं आता निशीची काळजी घेणं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं, बाकी सगळं नंतर बघू ना। निशीची काळजी कशी घ्यायची हे चांगलं माहितीये मला। आता युवराजरावांना भेटून आल्यापासून जरा बोलते तरी पोरगी। रेखा, मी तिकडे येऊ का? म्हणजे निशीला भेटायला आणि मग बाकी घरच्यांची चौकशी करता येईल मला। तुम्हाला कोणाची चौकशी करायची ना हे चांगलं कळतंय मला। काही ना काही होईल इथे। अगं पण निशीची काळजी घ्यायला मी खंबीर आहे। ठेवा फोन। नाही बाबा, तुम्ही मागितलेली एक गोष्ट मी पूर्ण नाही करू शकलो, त्याबद्दल खरंच मला माफ करा। नाही नाही रे, असं नको बोलूस तू। सॉरी वगैरे नको बोलूस केदार, तू केलेस ना रे, प्रयत्न केलेस, पूर्ण प्रयत्न केलेस तुझी बाजू मांडण्याचा। पण आता सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की ते तुला सावरता नाही आलं। कदाचित कोणालाही जमलं नसतं ते, म्हणजे मी जर तुझ्या जागी असतो तर मलाही जमलं नसतं। आणि आम्ही तुझ्यावरती ही जबाबदारी सोपवली खरी, पण दुर्दैव हे की ते बापूराव नावाचं संकट समोर आलं तेव्हा आमच्यापैकी कोणी तुझ्या सोबत नव्हता रे, आणि आम्ही तुला दोष देऊन मात्र मोकळे झालो। नाही पण माझ्या फेलियरमुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना बाबा? नाही नाही, असं काही नाही। म्हणजे मगाशी मी तुझ्याशी चिडून तुला जे काही बोललो त्यामुळे तुला हे असं वाटणं साहजिकच आहे, पण खरं तर ती माझी चूकच होती बाळा। हा, कारण
मागचं पुढचं काही विचार न करता मी तुला बोललो. नाही बाबा, तो तुमचा अधिकार आहे. पण त्या अधिकाराचा गैरफायदाच घेतला ना रे मी. सॉरी बाळा. नाही बाबा, तुम्ही सॉरी नका ना म्हणू. हल्ली ना आपण नॉर्मल बोलतच नाही आहोत, सॉरी जास्त म्हणत आहोत. अरे मग ते चांगलंच आहे ना रे बाळा. नात्यात सॉरी हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण कितीतरी चांगली चांगली नाती सॉरी या शब्दाच्या नसण्यामुळे तुटतात. त्यामुळे आयुष्यात हा शब्द असणं फार चांगलं. आणि तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये हा शब्द आहे, याचा आनंदच आहे मला. तुम्हाला खरंच राग नाही आला ना माझा? जर असेल ना तर धपाटा मारा अजून एक. अरे पण तू कायम मला शाबासकी देण्याची संधी देत आलायस. त्यामुळे तुला धपाटा मारताना या हाताला 10 वेळा विचार करायला लागतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, तुझ्या या स्टेटमेंटमुळे गोष्टी जरा आणखी कॉम्प्लिकेटेड झाल्यात एवढं मात्र नक्की. बाबा सॉरी. नाही नाही रे, मी तुला दोष देण्यासाठी म्हणून हे बोलत नाही आहे रे. मला खरंच युवराजची देखील काळजी वाटते खूप, म्हणून बोलतोय. कसं आहे ना, आपली मुलं आपल्या डोळ्यांसमोर असली की खूप खूप बरं वाटतं, समाधान वाटतं रे आई बापांना. पण माझं दुर्दैव बघ, माझी दोन्ही मुलं मला एकत्र अशी कधी दिसलीच नाहीत रे. आणि कधी दिसतील असं वाटतही नाहीये. बाबा वेळ